एक्सक्यूज मी, कोणी आहे का? कोण? मी विनोद सुर्वे, राजन सरांना भेटायला आलोय. राजन नाहीये घरात. ओ सॉरी, मी अचानक त्यांना भेटायला आलो कारण त्यांचा फोन लागत नव्हता. काही हरकत नाही, मी त्यांना फोन करून येईन. ओके, बरं, थँक्यू. ठीक. एक एक मिनिट. सॉरी, तुम्ही सुर्वे म्हणजे इन्स्पेक्टर विनोद सुर्वे का? हो, मीच इन्स्पेक्टर विनोद सुर्वे. काहीही म्हणा, पण देव माझ्या बाजूनेच आहे. नाहीतर हा थेट येऊन मलाच कसा काय भेटला असता. अहो, तुम्ही असेच काय निघताय, या ना. नाही नाही, नाही, म्हणजे राजनला भेटायचंय ना, तो येईलच की. या आत या. तुमचं तसंच काहीतरी महत्वाचं काम असेल त्यांच्याकडे. मी ओळख करून देते. मी राजनची सासू. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे राजनची सख्खी आत्या. खर्चीच आहे. या. हो, नाईस टू मीट यू. पण काही एवढं विशेष महत्वाचं नव्हतं. मी नंतर येईन. हां, येतो मी. अहो, महत्वाचं नाही म्हणजे मला वाटतं राजनचं आणि तुमचं बोलणं झालं होतं सकाळी. त्याने काहीतरी काम सांगितलं होतं. तुम्ही संध्याकाळी येतो असं म्हणाला होता. सांगा ना. त्याने त्याच्या बायकोबद्दल आणि मुलीबद्दल शोध घ्यायला सांगितला होता. हो ना? कसं सांगू तुम्हाला, खरंच जीवाला अगदी घोर लागून राहिलेलं आहे हो. त्या दोघींची चौकशी आम्ही इतकी वर्ष करतोय. किती किती ठिकाणी शोधलं, पण कुठेच शोध लागला नाही. खरंच कधी त्यांच्याबद्दल काही खबरबात कळेल असं झालेलं आहे मला. खरं सांगू का, त्या दोघींबद्दल जर तुम्हाला काही माहिती मिळाली असेल ना, तर माझ्या दादा आणि वहिनींना इतका आनंद होईल ना. खरंच खूप बरं वाटेल त्यांना. आणि माझा राजन, त्या दोघींची इतकी वाट बघतोय ना. त्याने त्याच्यासाठी इतके प्रयत्न केलेले आहेत, पण अजून काही यश आलेलं नाही. तुमची टीम गेली होती ना शोधायला, काही कळलंय का? राजन सरांशी बोलू आम्ही. येतो. असं का करताय तुम्ही सुर्वे सर? का करताय असं? वय झाली हो आता आमची. इतका ताण नाही सहन होत. कितीही म्हटलं तरी माझ्या राजनची पहिली बायको आहे ती. आणि त्याची मुलगी म्हणून नाही, ती सुद्धा माझी नातच. माझ्यासाठी माझी अनिका काय आणि ती मुलगी काय, दोघेही सारख्याच ना. किती आतुरतेने त्यांची वाट बघतोय मी. आता तुम्ही काही बोलतच नाही आहात म्हटल्यानंतर कदाचित राजनने तुमच्यावर खूप विश्वास ठेवला. त्याला असं वाटलं की काहीतरी बातमी कळेल, पण तुमच्या हाती काहीच लागलेलं दिसत नाहीये बहुतेक. हे बघा मॅडम, काही माहिती मिळाली किंवा नाही मिळाली ते फक्त आम्ही राजन सरांशीच डिस्कस करू शकतो. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बाहेरच्या कोणाला काहीही डिटेल्स आम्ही देऊ शकत नाही. अहो, मी तेच समजावते तुम्हाला. मी बाहेरची नाहीये हो. खरंच बाहेरची नाहीये. मी राजनची सासू नाही, मी तुम्हाला म्हटलं ना, सख्खी आत्या आहे मी त्याची. त्यामुळे तुम्हाला जे काही कळलं असेल ते तुम्ही मला सांगू शकता. हा, म्हणजे किंवा आम्हाला सांगण्यासारखं आता तुमच्याकडे काहीच नसेल म्हणून तुम्ही काही बोलत नाही आहात. नाही, असं काही नाहीये. काही गोष्टी आमच्या हाती लागल्या. अगं बाई, काय सांगता? देवच पावला म्हणायचा बाई. काय कळलं? त्या बाई ज्या गावात राहत होत्या त्या तिथे नाहीयेत. त्या ते गाव सोडून गेलेत असं गावकरी सांगतात. हो का? आणि आजूबाजूच्या गावात पण आम्ही शोध घेतला, पण नाही सापडल्या त्या. सध्या तरी एवढीच माहिती आमच्याकडे. अरे, त्या मुलीबद्दल काही कळलं का तुम्हाला?
ती मुलगी सुद्धा त्या बाईंसोबतच असण्याची शक्यता आहे. काही माहिती मिळाली तर तुम्हाला मी नक्की कळवू. येतो. साहेब, माझं एक छोटंसं काम. नाही मॅडम, खरंच माझ्याकडे वेळ नाही. मी नंतर येईन भेटायला सर राजन सरांना. ओके? नाही हे बघा, असं करू नका. मी प्लीज म्हणते, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. छोटंसंच काम आहे, या ना. ठीक आहे, चला. ठीक आहे. हे काय आहे? पैसे? पण याची काय गरज? म्हणजे तुम्ही मला का देताय पैसे? कशासाठी म्हणजे? अहो, तुम्ही एवढी मेहनत घेताय, आमच्यासाठी गावोगाव वणवण भटकताय, एवढे जोडे झिजवताय, त्यासाठी एक आमच्याकडून ॲप्रिसिएशन म्हणून. मॅडम, त्याची काहीच गरज नाहीये. मी फक्त माझी ड्युटी करतोय. वा वा, किती इमानदार आहात तुम्ही. खरंच मला खरंच कौतुक वाटतं तुमचं. पण मी तुम्हाला जे काही काम सांगणार आहे त्याची ही फी आहे असं समजा. नाही म्हणायचं नाही. फी. पण काय काय काम आहे तुमचं? काम तसं सोपं आहे. म्हणजे राजनने तुम्हाला ज्या बाईबद्दल आणि ज्या मुलीबद्दल चौकशी करायला सांगितलेली आहे, त्या दोघींबद्दल जी काही माहिती मिळेल ती तुम्ही फक्त मला सांगणार आहात, राजनला नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या दोघांमध्ये हे जे काही बोलणं झालेलं आहे ते राजनला कळता कामा नये. विचार कसला करताय? मी तुम्हाला जे काही काम सांगितले ते जर तुम्ही व्यवस्थित पार पाडलं तर हे आत्ता जे दिलंय ना त्याच्या 50 पटींनी मी तुम्हाला किंमत देईन. यात गैर असं काहीच नाही आहे. त्या दोघींना शोधणं ही तुमचीच जबाबदारी आहे. अट फक्त एकच आहे की ही माहिती तुम्ही फक्त मलाच देणार आहात, राजनला सांगणार नाही आहात. काय विचार पडतोय? काय प्रत्येकाला प्रपंच असतो, घरदार असतो, त्याला खूप साऱ्या गोष्टींना तोंड द्यायचं असतं नाही का? त्यामुळे याची गरज पडतेच. तुम्हाला कसलीही गरज लागली, कसलीही मदत लागली तर आम्ही आहोत ना, आम्ही करू. आणि मुलं बाळ आहेत म्हटल्यानंतर मुलांचं शिक्षण आलं, शाळा आली, कॉलेजेस आले, तेव्हा आमचंही कॉलेज आहे. हो की नाही? ठीक आहे. आता मी पण बघतेच राजनची बायको आणि ती मुलगी या घरापर्यंत कशा पोहोचतात. खेळा काय खेळायचं ते खेळा, पण जेव्हा मी मैदानात उतरणार ना तेव्हा सगळे डाव मीच जिंकणार. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.